नमस्कार मित्रांनो, मी म्हणजे तुमचा DK एपेक्स ट्रेडर मित्रांनो. आता पाहू आपण मंडेच्या लेवल काय बनतात किंवा मंडेमध्ये मार्केटला काय काय बघायचं आहे आपल्याला. मंडेसाठी चार्ट ट्रेड कसा करायचा आहे, मंडेच्या प्लॅनिंग कशा, बाईंगच्या कशा, सेलिंगच्या कशा. चला तरी आपण स्टार्ट करू मित्रांनो. आता आज आहे संडे, तरी मार्केट इथे क्लोज आहे मित्रांनो. तर मंडेचं बघू मार्केट काय करू शकतो. तर मंडेचा मला पहिला प्लॅन दिसतोय मित्रांनो, की सिंपल पहिला प्लॅन असा दिसतो की लगभग मित्रांनो ह्या लेवलवरून मार्केट एक ब्रेक झालेला आहे. त्या लेवलला मार्केट ओपनिंग झाल्यानंतर येणार मित्रांनो. म्हणजे कसं बघू, सिंपल एकदम. मार्केट हा या ठिकाणी इथे आहे, ओपनिंगला मार्केट इथे येणार. इथं आल्यानंतर मार्केट प्रिव्हियस जी साईडवेजची लिक्विडिटी आहे मार्केटमध्ये ते हंटिंग करायला येणार. इथे इथे आल्यानंतर एक रिजेक्शन कॅन्डल चांगली जर भेटली तर आपल्याला इथे सेलिंगचा प्लॅन करायचा मित्रांनो. सिंपल. दुसरा प्लॅन असाही करू शकता मित्रांनो, जर मार्केट त्या लेवलला या लेवलला जर रिजेक्शन देत नसेल, जर देत नसेल इथूनच व्हायला पाहिजे सेलिंग, पण त्यासाठी आपला बी प्लॅन असा आहे मित्रांनो, सिंपल. हा या ठिकाणी मार्केट जर सिंपल ह्या लेवलला आलं लगभग, या लेवलून पण आपली काय होऊ शकते, एक छानपैकी सेलिंग होऊ शकते मित्रांनो. म्हणजे तो लेवल कोणचे असेल लगभग सांगतो तुम्हाला मित्रांनो. ते लेवल लगभग ही असू शकते मित्रांनो. बरोबर आहे. ही झाली आपल्या दोन लेवल सेलिंगच्या मित्रांनो. काही लोक म्हणतील सर मग आता सेलिंगची प्लॅनिंग आता आपल्या बाईंगची कशी करायची. बाईंगचं सिंपल करू मित्रांनो. जोपर्यंत प्रिव्हियस हाय ब्रेक नाही होणार, प्रिव्हियस हे हाय ब्रेक नाही होणार मार्केट, म्हणजे असं सिंपल इथे येऊन असं हाय ब्रेक नाही होणार, तोपर्यंत आपल्याला बाईंग नाही करायची. बाईंग करायची आहे तर प्रिव्हियस हाय असा इथं ब्रेक की झाला, परत त्याच लेवलून आपण काय करू शकता, एक छानपैकी बाईंगचा प्लॅन करू शकता. पण आपल्याला मार्केटमध्ये होईल तेवढं काय करायचंय, मंडेला ओपनिंगला की सेलचा प्लॅन करायचा. पहिला प्लॅन इथे करायचा आहे. दुसरा प्लॅन मित्रांनो सिंपल या ठिकाणी करायचं. या ठिकाणी जर येऊन रिजेक्शन घेतलं इथे पण करायचंय. आणि ह्यापैकी काही नाही झालं तर तिसरी गोष्ट, डायरेक्ट जर ब्रेक झालं मार्केट तर ह्याच लेवलला रिट्रेसमेंटला काय करायचं आपल्याला, बाईंगचा प्लॅन करायचा. हे झाली आपली सिंपल मंडेसाठीची प्लॅनिंग मित्रांनो. आणि त्याच्यापेक्षा खाली पण मार्केट कधी कधी काय होऊ शकतो, एक पॉझिटिव्ह न्यूज मार्केटमध्ये आली किंवा थोडा न्यूजचं तरी हा या ठिकाणून पण मार्केट काय होऊ शकतो मित्रांनो. ही पण लेवल खूप महत्वाची आहे. या पण लेवलला तुम्ही मिस नका करू लागतो. ही पण लेवल खूप अतिशय महत्वाची आहे. म्हणजे कसं, सिंपल मार्केट आहे या ठिकाणून. तर मी हे प्रत्येक लेवल टाकलोय म्हणजे प्रत्येक लेवललाच ऍक्टिव्हिटी नाही होणार. जिथं कन्फर्मेशन महत्वाचं आहे मित्रांनो. शिकवल्याप्रमाणे सेलिंगची कॅन्डल जर ह्या लेवलला स्ट्रॉंग बनत असेल आपल्याला हे प्लॅन करायचे. त्यानंतर तुम्ही म्हणता सर बाईंगची, बाईंगची वरची लेवल आहे स्ट्रॉंगली. त्यानंतर बाईंगचा अजून तुम्हाला दुसरी एक लेवल सांगतो मित्रांनो, खूप महत्वाची लेवल आहे ती बाईंगसाठी. बघू शकता बाईंगसाठी करायची म्हटलं तरी मार्केटनी ही लेवल एक ब्रेक करून गेलं होतं वरती, तेव्हापासून मार्केटमध्ये लिक्विडिटी पेंडिंग आहे. म्हणजे कोणची आहे सगळे सांगतो तुम्हाला, लिक्विडिटी कोणची पेंडिंग आहे मित्रांनो. बघू शकता इथे सिंपल मार्केटने इकडे प्रिव्हियस हाय एक ब्रेक करून मार्केट वरती गेलं, परत खालती आलं, परत एक मार्केट वरती गेलं, परत खाली आलं. मार्केट इथे चेंज ऑफ कॅरेक्टर केलं. दुसरी गोष्ट, मार्केट इथून वरती जाते वेळेस मार्केट विदाऊट पुल बॅक न घेता मार्केट वरती गेलेला. म्हणजे इथून ब्रेक झाल्यानंतर मार्केट बघा नुसती बाईंग आली, पण एखाद्या रिव्हर्स लेवल लोकांचे एशे लँड झाले का नाही झाले. त्यासाठी मार्केटमध्ये असंही होऊ शकतो, त्यासाठी मार्केटमध्ये असंही होऊ शकतो की डायरेक्ट मार्केट जी इथून आपली एंट्री ज्याप्रमाणे ठरली त्याप्रमाणे एंट्री देऊन मार्केट ह्या लेवलला येतो. त्या लेवलला जर मार्केट आलं तर आपल्याला सिंपलचं डायरेक्ट 10 ते 11च्या दरम्यान उद्या म्हणजे मंडेला इथून परत आपण एक बाईंगचा चांगला प्लॅन करू शकतो. सिंपल छान प्लॅन करू शकतो इथपर्यंत. म्हणजे असं नाही की आपल्याला डायरेक्ट ह्या लेवलचा वेट करायचं आहे. मार्केटच्या नुसार आहे मित्रांनो. मार्केट ओपन होऊन डायरेक्ट जर खाली आलं, सिंपल इथून पण परत आपण प्लॅनिंग करू शकतो. मार्केट जर ओपन होऊन मार्केट सांगितल्या लेवल प्रमाणे जर गेलं तर आपण ही लेवल आपली एक सेलिंगची आहे मित्रांनो. सगळ्यांनीच चांगलं छान स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघायचा आहे.
समजून घ्यायचं आहे. सांगितलेल्या कुठल्या पण लेवलला जर मार्केट रिस्पेक्ट करत असेल तर मार्केटमध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आणि मार्केट त्याच हिशोबाने बघायचे. पहिली सिस्टीम सांगितल्याप्रमाणे सिस्टीमनी तुम्ही सगळ्या गोष्टी बघा, चांगला व्हिडिओ बघा एकदाच आणि सगळ्या प्लॅनिंग करून ठेवा मित्रांनो. ए टू झेड पर्यंत आपल्याकडे प्लॅनिंग राहिला पाहिजे विथ कन्फर्मेशन कॅन्डल सहित. डायरेक्टली कोणी एंट्री करणार नाही. आपला व्हिडिओ आहे, आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा मित्रांनो. आणि आपण नक्की भेटू मंडेच्या मार्केटला. धन्यवाद.